पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे। आज सोमवारी सकाळी पुण्यातील सिंहगड रस्त्यावर एवढी वाहतूक कोंडी झाली होती की सकाळी घरातून बाहेर निघालेल्या नागरिकांना 3 ते 4 तास या वाहतूक कोंडीची समस्येचा सामना करावा लागलेला आहे। खरं तर या वाहतूक कोंडीचं प्रामुख्याने कारण सांगितलं जातंय जो विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटरचा जो भाग आहे यामध्ये जो हा समोर उड्डाणपूल दिसतो या उड्डाणपुलाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। मात्र वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल जो आहे तो खुला केला गेलेला नाहीये। त्यामुळे खालून जी वाहतूक वाहते ती सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी असतील किंवा कामानिमित्त आपल्या ऑफिसला जाणारे जे नागरिक असतील यांची मोठी गर्दी या ठिकाणी असते किंवा संध्याकाळच्या वेळी देखील मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आणि हा उड्डाणपूल जर खुला केला गेला तर ही वाहतूक कोंडीची समस्या जाणवणार नाहीये। आज सकाळीचे जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात आपण पाहतोय की लांबच लांब वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते लागलेल्या होत्या आणि 3 ते 4 तास या वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना दिसून आलेली आहे। मात्र आता पुणे शहरात चर्चा आहे की उड्डाणपुलाचं काम पूर्ण आहे तरी देखील उड्डाणपूल वाहतुकीसाठी का खुला केला जात नाहीये। खरं तर प्रशासनाकडून देखील याचं ठोस उत्तर मिळत नाहीये। मात्र राजकीय मुहूर्त उद्घाटनाचा मिळत नसल्यामुळे उद्घाटन जे आहे ते पुढे ढकललं जातंय। पुलाचं काम पूर्ण आहे मात्र राजकीय मुहूर्त न लागल्यामुळे उड्डाणपुलाचं उद्घाटन जे आहे ते पुढे जात आहे आणि त्याचा त्रास जो आहे तो सामान्य पुणेकरांना बसताना फटका जो आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।